हॅलो स्टुडंट्स, वेलकम वन्स अगेन. सो आपला जो शेवटच्या लेक्चरचा काही थोडासा पार्ट शेवटी टेक्निकल इश्यूमुळे थोडासा राहिलेला होता, तो पार्ट आज आपण कंटिन्यू करूया आणि मग राहिलेले काही पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. ओके, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपण बघतोय टॉपिक साऊंड. सो साऊंडमधला आपण जो शेवटचा पॉईंट बघत होतो तो पॉईंट होता प्रोपोगेशन ऑफ साऊंड. असं बघितलेलं आठवतं आहे का बघा, प्रोपोगेशन ऑफ साऊंड. लास्ट लेक्चरला आपण एक छोटीशी वेवफॉर्म ड्रॉ केलेली होती. मी एक तुम्हाला ट्युनिंग फोर्कचं एक्झाम्पल सांगितलेलं होतं आणि त्याच्यामध्ये साऊंड कशी प्रोपोगेट होते हे आपण बघत होतो. आता साऊंडचं प्रोपोगेशन होणं म्हणजे काय, तर एका पर्टिक्युलर डायरेक्शनला साऊंड ट्रॅव्हल होणं म्हणजे त्याला सिम्पली कॉल्ड ॲज प्रोपोगेशन. त्याला सिम्पली प्रोपोगेशन असं म्हटलं जातं. मग ते प्रोपोगेशन होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साऊंडसाठी सोर्स पाहिजे ना, ज्याला आपण सोर्स ऑफ साऊंड म्हणूया. ओके, मग सोर्स ऑफ साऊंड काय करेल तर ती वेव्ह प्रोपोगेट करेल. मग आपण सोर्स ऑफ साऊंड काय कन्सिडर केला होता, एक ट्युनिंग फोर्क असतो असं म्हटलं होतं मी. आणि तो ट्युनिंग फोर्क काय केला जातो, रबर पॅडवरती स्ट्राईक केला जातो आणि इथं त्याचे असे व्हायब्रेशन्स होतात. म्हणजे इथं अशा हे सगळे वेव्स असे साऊंड्स तयार होतात, आवाज येतो आपल्याला असा व्हायब्रेशन्स. ओके, तर हे व्हायब्रेशन्स ट्रॅव्हल होतात. तर हे व्हायब्रेशन्स ट्रॅव्हल होत असताना कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन अशा फॉर्ममध्ये ट्रान्समिट होत असतात. ठीक आहे, ह्या सगळ्या लाईन्स आता एकसारख्या काढायच्या. म्हणजे यामध्येच कॉम्प्रेशन आहे आणि यामध्येच रेअरफॅक्शन आहे असं दाखवायचं. ओके, सगळ्या एकसारख्या लाईन्स काढायच्या. फक्त तुम्हाला फरक लक्षात येतोय का बघा नक्की डायग्राममध्ये काय फरक दिसतोय. सो इथं कॉम्प्रेशन, इथं रिअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रिअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रिअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रिअरफॅक्शन. सो अशा पद्धतीनं आपल्याला कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन त्या वेव्समध्ये बघायला झालेलं मिळतं. आता हेच वेवफॉर्मच्या फॉर्ममध्ये कसं करायचं बघा, ज्या ठिकाणी कॉम्प्रेशन आहे त्या ठिकाणी हाय प्रेशर दाखवायचं किंवा आपण म्हणूया की पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड, रिअरफॅक्शनला निगेटिव्ह, पुन्हा पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड, पुन्हा निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड, पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड, निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, सो हे वेवच्या स्वरूपात झालं. याला जनरली ॲम्प्लिट्यूड आणि हे हाय प्रेशर आणि हे लो प्रेशर असं या साईडला डिफाईन केलं जातं. ओके, मग लो प्रेशर म्हणजे कुठलं सांगायचं, तर ज्या ठिकाणी रेअरफॅक्शन मिळतं आहे ते थोडक्यात लो प्रेशर झालं असं म्हणायचं आणि हे हाय प्रेशर म्हणायचं. किंवा तुम्हाला एक हिंट काय आहे बघा, ज्या ठिकाणी कॉम्प्रेशन आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड आहे, ज्या ठिकाणी रेअरफॅक्शन आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड आहे. ही जरी हिंट लक्षात ठेवली तरी चालेल. सो हे जे आहे याला म्हटलं जातं प्रोपोगेशन. आता त्याच्यातलं बघा एक कॉम्प्रेशन आणि एक रेअरफॅक्शन, हे जे इथं संपतं याला काय म्हटलं जातं, एक सायकल म्हटली जाते त्या वेव्हची. सो दिस इज नथिंग बट द वन सायकल. मग याचा टाईम पिरियड टी असतो 2π/ओमेगा. ओमेगा ही त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर व्हिलॉसिटी म्हटली जाते. हे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजेत. v=n लॅम्बडा असं लिहिलं जातं. त्या ठिकाणी n म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी असते त्या वेव्हची आणि लॅम्बडा म्हणजे काय, त्या वेव्हची वेव्हलेंथ असते. हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलेलं आहे बरंचसं. म्हणजे त्या वेव्हशी रिलेटेड हे सगळे पॉईंट आहेत. ॲज वेल ॲज फ्रिक्वेन्सी आपण 1/टाईम अशी काढतो. इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा लिहिलं जातं, त्याची व्हॅल्यू ओमेगा टी असते. एका सायकलचा अँगल पूर्ण 360 असतो, म्हणजेच तो 2π रेडियन असतो. ओके, मग हाफ सायकलचा किती, त्याच्या हाफ सायकलचा किती, हे सगळं आपल्याला ॲनालिसिस करता येतं. सो याला म्हटलं जातं प्रोपोगेशन ऑफ साऊंड. आपण इथपर्यंत लास्ट लेक्चरला आलेलो होतो. सो जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात साऊंड वेव्हमध्ये त्या व्हायब्रेशन्समध्ये कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन असा पार्ट असतो. कॉम्प्रेशनमध्ये फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम दिसते, रिअरफॅक्शनमध्ये मिनिमम दिसते असं म्हटलं तरी चालेल. कॉम्प्रेशनला पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड शो करायचा, हाय प्रेशर सांगायचं, रेअरफॅक्शनला निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड शो करायचा, लो प्रेशर सांगायचं. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू प्रेशरसुद्धा आपण हे कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन कन्सिडर करू शकतो. आता याचंच इक्वेशनच्या फॉर्ममध्ये पण लिहिलं जातं, बट तेवढा काही फारसा स्टडी तुम्हाला इथं शिकायला नाही आहे. ओके, सो हे होतं प्रोपोगेशन ऑफ साऊंड. म्हणजे साऊंड वेव्ह कशा पद्धतीनं प्रपोगेट होते हे आपण थोडक्यात या वेव्हच्या थ्रू
वेव्हच्या माध्यमातून बघितलं. ठीक आहे, चला थोडासा पुढच्या पॉईंटकडे जाऊया आता. तर पुढचा एक पॉईंट आहे नॉईज अँड म्युझिक असा एक पॉईंट आहे. त्यातला पहिला आपण नॉईज बघूया. नॉईज. ओके, सो फर्स्ट वी विल सी व्हॉट इज मीन बाय नॉईज. ओके, नॉईज इन द साऊंड. आता ॲक्च्युअल नॉईजचा अर्थ बघूया आपण काय. नॉईज, तर नॉईजला तुम्ही असं लक्षात ठेवा, इट इज अनवॉन्टेड सिग्नल. आपल्याला एखाद्या सिस्टीममध्ये नॉईज पाहिजे असतो का, तर नको आहे. नॉईज नको आहे आपल्याला. नॉईज हा डिसॲडव्हान्टेजेस पार्ट आहे ना. नॉईज मराठीमध्ये नॉईज तुम्हाला समजू शकतो, गोंधळ असं म्हणतो ना आपण, गोंधळ. ओके, तर इट इज डिसॲडव्हान्टेजेस पार्ट, बरोबर ना. तर हा नको आहे आपल्याला. म्हणजे थोडक्यात काय की नॉईज जो आहे तो एकतर काय आहे, अनवॉन्टेड सिग्नल आहे. इट इज नथिंग बट द अनवॉन्टेड सिग्नल. ओके, इट मस्ट बी very less in the system. साहजिकच ना, हा कमी पाहिजे सिस्टीममध्ये. म्हणजे हा जेवढा सिस्टीममध्ये कमी असेल तेवढी सिस्टीम मोर इफिशियंट असेल. ओके, सो मिनिमम नॉईज, मॅक्सिमम इफिशियन्सी, ती सिस्टीम मोर इफिशियंट असेल. म्हणजे हा नॉईज जो आहे तो एक प्रकारचा एरर आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल आपल्याला. मग आता आपल्याला काय बघायचं, तर नॉईज इन द साऊंड, नॉईज इन साऊंड किंवा नॉईज इन साऊंड वेव्ह असं म्हणू, किंवा नॉईज ऑफ म्हणतो मी, नॉईज इन म्हणण्यापेक्षा नॉईज ऑफ साऊंड. आता साऊंडचा नॉईज काय, तर साऊंडचा नॉईज म्हणजे त्याच्यामुळं नॉईज पोल्युशन होतं. काय होतं, साऊंडच्या नॉईजमुळं नॉईज पोल्युशन तयार होतं. का, आता आपल्याला माहित आहे, आपण लाऊडनेस मेजर केला बघा. लाऊडनेस किंवा इंटेन्सिटी म्हटलं त्याला, लाऊडनेस ऑर इंटेन्सिटी ऑफ साऊंड मेजर्ड in decibel. This is the unit of loudness, intensity, amplitude, intensity. जनरली इंटेन्सिटी म्हटलं जातं ते डीबी मध्ये मेजर केली जाते. तर एक कुठेतरी लिमिट आहे बघा, की त्या लिमिटपर्यंत तो जो साऊंड आहे त्याची जी काही डीबी मध्ये इंटेन्सिटी आहे ती आपल्याला ह्युमन इयरला, नॉर्मल ह्युमन इयरला सफिशियंट आहे, लिमिटेड आहे, सॅच्युरेटेड आहे. म्हणजे आपण त्याला म्हणूया की 70-80 डीबीपर्यंत आपण एखादा साऊंड व्यवस्थित ऐकू शकतो. बरं, त्याच्यामध्ये पण रेंज आहेत. मी एक तुम्हाला टेबल दाखवणार, त्याच्यामध्ये पण रेंज आहेत. अगदी मिनिमम 0 डीबी, 10 डीबी, 20 डीबी, 30 डीबी अशा रेंज आहेत. चला, इथपर्यंत आपल्याला साऊंड ऐकायला मिळतं. थोडासा लाऊडनेस वाढत चाललेला आहे ना, डीबी वाढत आहे याचा अर्थ. आपण 80 डीबीपर्यंत जेव्हा जातो तेव्हा 80 डीबी नंतर आपल्याला जो काही साऊंड ऐकायला मिळतो त्याच्यामुळे त्रास होतो आपल्याला. So it is harmful for the human being after 80 dB because it is very shoutly, very loudly sound. ओके, 80 डीबीच्या वरती थोडंसं आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्रास म्हणजे थोडंसं मग कानाला ऐकू वाटत नाही, ते आपल्याला पेनफुल, हार्मफुल असं म्हणूया आपण. मग दोज सिग्नल्स विच आर हार्मफुल, विच आर पेनफुल फॉर ह्युमन बीइंग, दोज सिग्नल्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ नॉईज. म्हणजे जे सिग्नल्स मोर दॅन 80 डीबी असतील ते आपल्याला थोडंसं ऐकायला त्रासदायक वाटत आहेत, हार्मफुल आहेत, पेनफुल आहेत. सो दोज आर सिम्पली कॉल्ड ॲज नॉईज. मग आपण बघतो की एकदम फटाक्याची माळ लागली, क्रॅकर्स असे फुटतात एकदम, बरोबर ना. सो ते सुद्धा आपल्याला पेनफुल वाटतं बघा. किंवा एकदम खूप मोठा लाऊडस्पीकर असतो तर तो सुद्धा पेनफुल, हार्मफुल वाटतो. ते DJ वगैरे तुम्ही ऐकत असाल, बघत असाल, तर त्यांच्यापासून येणारा जो साऊंड आहे तो थोडासा हार्मफुल असतो. किंवा इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या मशीन्स, मोटर्स, जनरेटर्स हे सगळं असतं बघा, किंवा मोठमोठे व्हेकल्स असतात, त्यांच्यापासून येणारा जो साऊंड आहे तो मोर दॅन 80 डीबी आहे, खूप लाऊड आहे, खूप शाऊट आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला पेनफुल, तो हार्मफुल वाटतो. सो दोज साऊंड सिग्नल्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज नॉईज. ओके, म्हणजे जे आपल्या कानाला प्लीजंट वाटतं ऐकायला, एखादं छानपैकी असं गाणं सुरू आहे, सो दॅट इज प्लीजंट. ओके,
ते आपल्याला प्लीजंट वाटतं आपल्याला. इट इज नॉट हार्मफुल, इट इज नॉट पेनफुल, इट इज प्लीजंट फॉर आवर ह्युमन इयर असं म्हणूया. आपल्या कानांना ते ऐकायला शांत आणि असं आनंददायी वाटते. आपल्याला त्या ऐकल्यामुळे त्रास होत नाहीत, आपल्याला हॅपीनेस आनंद वाटतोय. सो दॅट इज नॉट अ नॉईज सिग्नल. ओके, दॅट इज अ साऊंड प्लीजंट सिग्नल. बट ते जर आपल्याला कर्कश वाटायला लागेल किंवा स्क्रॅचिंग वगैरे होईल, कर्कश वाटतं, हार्मफुल पेनफुल होतं, तेव्हा त्या साऊंड सिग्नलचं कन्व्हर्जन नॉईज साऊंडमध्ये कन्वर्ट होतं, नॉईज सिग्नलमध्ये. ओके, सो प्लीजंट एक रेंज आहे, त्या रेंजच्या वरती जर सॅच्युरेशनच्या वरती जर साऊंड गेला डीबीमध्ये तर तो आपल्यासाठी ॲज अ काय म्हणून काम करतो, नॉईज, एरर, नॉईज म्हणून काम करतो. सो इट इज अनवॉन्टेड, नको आहे तो आपल्याला. सो तो कमी करा, सिस्टीम मोर इफिशियंट होईल. ओके, सो दिस इज नथिंग बट द नॉईज. लक्षात आलं? या नॉईजमुळं काय होतं, नॉईज पोल्युशन होतं. ओके, नाउ लेट मी शो यू वन टॅब्युलर फॉर्म. एक टॅब्युलर फॉर्म आहे, मी तुम्हाला टेक्स्टबुकमधला तो दाखवतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेंज लक्षात येतील आणि त्या रेंजवरून आपण काय सांगू शकतो की किती डीबीपर्यंत ह्युमन इयरला रिस्पॉन्सिबल आहे, प्लीजंट आहे. बघा टेबलमध्ये तुम्हाला रेंज ऑफ लाऊडनेस दिसते जी डीबीमध्ये आहे आणि राईट साईडला फिलिंग्स दिसतात, फिलिंग्स. इट मीन्स व्हॉट, रेंज ऑफ लाऊडनेस बघा 0 to 10 dB दाखवलेला आहे पहिलंच. सो दॅट 0 to 10 dB इज जस्ट ऑडिबल, जस्ट काहीतरी आपल्याला ऐकायला येते. सो इट मे बी प्लीजंट. 10 to 30 व्हेरी क्वाईट, थोडंसं ऐकायला येतं, इट कॅन बी प्लीजंट. 30 to 50 क्वाईट, इट कॅन बी ऑल्सो प्लीजंट. 50 to 70 लाऊड, इट कॅन बी प्लीजंट. लाऊडसुद्धा आपल्याला प्लीजंट असू शकतं, कुठं तर ही लिमिट आता आपण वरती चाललेलो आहे. बट 70 to 90 बघा व्हेरी लाऊड, तर हे थोडंसं प्लीजंट होणार नाही आपल्याला. 90 to 120 हे सुद्धा प्लीजंट होणार नाही आहे, अनकम्फर्टेबल दिसतंय. आणि 120 to 180 बघा हे थोडंसं पेनफुल दिसतंय. सो हा टेबल तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि हा रेंज पाठ करायचा प्रयत्न करा. जस्ट ट्राय टू रिकवर, ट्राय टू रिमेंबर ऑल दीज रेंजेस. हे कुठेतरी एक्झामला तुम्हाला रिफ्लेक्ट होऊ शकतं. लक्षात आलं? सो नॉईजचा अर्थ किंवा साऊंडमध्ये असणाऱ्या नॉईजचा अर्थ हे सगळं कशामुळे होतं, तर इररेग्युलर व्हायब्रेशन्स आहेत किंवा जे व्हायब्रेशन्स ह्युमन इयरला प्लीजंट नाही आहेत ह्याच्यामुळं सगळं काय होऊ शकतो, नॉईज तयार होऊ शकतो. ओके, सो नॉईज आणि म्युझिकमधला थोडक्यात नॉईज आणि म्युझिक असं आपल्याला ॲक्च्युली बघायचं आहे. तर हे झालं नॉईज. ओके, तर म्युझिक म्हणजे काय, म्युझिकची डेफिनेशन आपण काय लिहूया, ते थोडंसं प्लीजंट आहे ना. ओके, सो द साऊंड विच इज प्लीजंट, द साऊंड विच इज प्लीजंट. चालेल का असं लिहिलं तर? एक असा साऊंड आहे की ज्याला मी प्लीजंट म्हणतोय. ओके, द साऊंड विच इज प्लीजंट फॉर ह्युमन इयर किंवा आपल्यासाठी कॉल्ड ॲज म्युझिक. सिंपल आहे का बघा. आणि हे म्हणजे नॉईज. आता नॉईजमध्ये साऊंड पोल्युशन होऊ शकतं ना. येस, नॉईज क्रिएट झाला तर पॉसिबिलिटी ऑफ साऊंड पोल्युशन्स. ओके, साऊंड पोल्युशनच्या काय होऊ शकतात तिथं पॉसिबिलिटी आहेत. ओके, सो आता बराचसा पार्ट थेरॉटिकल आहे, मी 1 by 1 लाईन्स तुम्हाला दाखवतो आणि मी अगदी सोप्या भाषेमध्ये त्या लिहून दाखवतो तुम्हाला. ओके, साऊंड पोल्युशन. तर सगळ्यात पहिल्यांदा irregular vibrations create noise sound signal म्हणूया. ही एक डेफिनेशन पुन्हा आपण नॉईजची हवं तर लिहिली असं म्हणूया आपण. तर इररेग्युलर व्हायब्रेशन जे आहेत, ओके, इररेग्युलर व्हायब्रेशन्स काय करतायत तर साऊंड पोल्युशन क्रिएट होतं, नॉईझी साऊंड क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, पोल्युशन क्रिएट होऊ शकतं. आता मला सांगा नॉईज पोल्युशनचे काही हार्मफुल इफेक्ट आहेत बघा. ओके, सो वी हॅव टू कन्सिडर द हार्मफुल इफेक्ट किंवा द पेनफुल इफेक्ट ऑफ द नॉईज पोल्युशन. म्हणजे काय तर नॉईज पोल्युशन झाल्यामुळे तुम्ही हे सगळ्या नोट्स प्रिपेअर करत चला माझ्याबरोबर. मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल असं सांगतोय पण आणि लिहितोय पण. सो यू कॅन राईट, यू कॅन मेंटेन, यू कॅन प्रिपेअर द नोट्स. ओके, सो हार्मफुल इफेक्ट ऑफ द नॉईज पोल्युशन. तर नॉईज पोल्युशनमुळं हार्मफुल इफेक्ट्स
ऑफ नॉइज पोल्युशन. बघा लक्षात येते का? सो नॉइज पोल्युशनमुळं हार्मफुल इफेक्ट किंवा पेनफुल म्हणूया, हार्मफुलला स्पेलिंगला काय म्हणावं लागेल, हार्मफुल किंवा मी पेनफुल पण म्हणतो बघा. सो पेनफुल इफेक्ट्स ऑफ नॉइज पोल्युशन म्हणजे नॉइज पोल्युशन झाल्यामुळं पेनफुल इफेक्ट काय होऊ शकतात, बरेचसे त्रास, आपल्याला त्रास काय होत आहेत, दॅट इज नथिंग बट द पेनफुल इफेक्ट. ओके, आय विल गिव्ह यू वन बाय वन. लॅक ऑफ स्लीप, व्हेरी सिम्पल, लॅक ऑफ स्लीप, बरोबर आहे का? होऊ शकतं ना. इरिटेट होऊ शकतं बघा, इरिटॅबिलिटी येऊ शकते, आपल्याला इरिटेट होतं जर जास्त साऊंड ऐकला तर. सो इरिटॅबिलिटी, दिस इज वन ऑफ द पॉसिबल केस अँड इट इज ऑल्सो पेनफुल. नेक्स्ट, लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन लूज होणार आहे. सो लॉस, कॉन्सन्ट्रेशनचा लॉस होणार आहे, लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन. व्हेरी सिम्पल आहे का? ऐका ना, म्हणजे बघा ना, म्हणजे जेव्हा आपण मॅक्सिमम साऊंड ऐकायला जातो, लाऊडनेस ऐकायला येतो, तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. सो कॉन्सन्ट्रेशन लूज होतं, मग डोकं दुखायला लागतं, त्रास व्हायला लागतो, हायपर टेन्शन येतं, ब्लड प्रेशर वाढतं. ओके, सो हायपर टेन्शन, सोपे आहेत का पॉईंट्स मला सांगा? हायपर टेन्शन, ब्लड प्रेशरचा त्रास वाढतो, बीपी म्हणतो ना आपण त्याला. ओके, हेडॅक व्हायला लागतं आपल्याला, हेडॅक. ओके, हेडॅक व्हायला लागतं. नेक्स्ट, टेम्पररी ऑर इवन परमनंट इम्पेअरमेंट ऑफ हिअरिंग. बघा, टेम्पररी और परमनंट इम्पेअरमेंट ऑफ हिअरिंग, इम्पेअरमेंट ऑफ हिअरिंग किंवा लॉस ऑफ हिअरिंग म्हणूया. आपल्याला ऐकण्याचा लॉस होऊ शकतो, अगदी परमनंट असेल किंवा टेम्पररी असेल, लॉस होऊ शकतो. सो दीज आर सम ऑफ द थेरॉटिकल हार्मफुल इफेक्ट ऑफ द नॉइज पोल्युशन्स. किंवा नेक्स्ट, मेजर टू कंट्रोल नॉइज पोल्युशन. आता नॉइज पोल्युशन कसं कंट्रोल करू शकू आपण? सो मेजर्स टू कंट्रोल नॉइज पोल्युशन. थोडासा हे सगळं थेरॉटिकल आहे बरं का, त्यामुळे थोडंसं मी बुकमधनं रेफरन्स घेऊन त्याचे कन्वर्जन करून तुम्हाला मी सांगतो की कमी आणि सोप्या भाषेमध्ये ते कसं लक्षात ठेवायचं. ओके, आता यामध्ये कंट्रोलिंग कसं केलं जाईल? तर आपल्याला नॉईज कोणामुळे मिळतो? तर इंडस्ट्रीमधल्या मोटर्स, इंडस्ट्रीमधल्या मशीन्समुळे नॉईज होऊ शकतो. सो मग कंट्रोलिंग काय करायचं? तर इंडस्ट्री रेसिडेन्शियल एरियामध्ये नाही किंवा डोमेस्टिक एरियामध्ये नाही करायचं, तर त्याच्यासाठी सेपरेट एरिया करायचा असतो ना, MIDC म्हणतो बघा आपण. ओके, सो इंडस्ट्रियल मशीन्स काय लिहितो बघा, मी शब्दच लिहितो, मशीन्स. इंडस्ट्रियल मशीन्स कॅन क्रिएट मोर नॉईज, बरोबर ना? So the industries placed away from domestic किंवा रेसिडेन्शियल एरिया, बरोबर ना? डोमेस्टिक और रेसिडेन्शियल एरिया. सिंपल आहे का? इंडस्ट्रीमध्ये मोठमोठे मशीन्स आहेत, जनरेटर्स, मशीन्स, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ज्याचा आवाज खूप जास्त येऊ शकतो. त्यामुळे इंडस्ट्री कुठं प्लेस करायची? अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल और डोमेस्टिक एरियाज. मोर ट्रीज शुड बी प्लांटेड. आता हा तुम्हाला अर्थ कळतोय का बघा? मोर ट्रीज शुड बी प्लांटेड. आपण म्हणूया फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ साऊंड. झाडांची संख्या जरी वाढवली तरी साऊंड पोल्युशन हे कमी होऊ शकतं, कारण बफरिंग ॲब्सॉर्प्शन होणार आहे तिथं. सो त्या ॲब्सॉर्प्शन ऑफ साऊंड वेव्हजमुळे काय होऊ शकतं? पोल्युशन थोडंसं कमी येऊ शकतं. सिंपल आहे. सो मोर ट्रीज शुड बी प्लांटेड.
एअरपोर्ट शुड बी मेड अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. एअरपोर्ट अगेन वन इम्पॉर्टंट कंडिशन, बरोबर ना. एअरपोर्ट सुद्धा काय करतं की खूप जास्त नॉईज क्रिएट करतं बघा एअरपोर्ट, कारण विमानाचं जे काही टेक ऑफ लँडिंग जे आहे त्याच्यामुळे काय होतं, मोर साऊंड क्रिएट होतो. सो थर्ड पॉईंट वी कॅन से दॅट एअरपोर्ट शुड बी अवे, साहजिकच आहे, शुड बी अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरिया. साहजिकच ना, एअरपोर्ट जेवढं लांब असेल तेवढं नॉईज पोल्युशन कमी होऊ शकतं. साहजिकच आहे की नॉईज पोल्युशनवरती कंट्रोलिंग हे एअरपोर्ट जर लांब असेल तर होऊ शकतं. सिंपल. गुड क्वालिटी ऑफ सायलेन्सर शुड बी यूज्ड इन द इंजिन्स ऑफ व्हेकल. किती आहेत बघा, भरपूर आहेत. गुड क्वालिटी सायलेन्सर मस्ट बी यूज्ड. साहजिकच ना, सायलेन्सर कशासाठी असतो, ते गाडीमधून जो काही आवाज निघतोय त्याचं व्हायब्रेशन्स रिड्यूस करण्यासाठी असतो. टीव्ही, म्युझिक सिस्टीम, लाऊडस्पीकर शुड बी रन ॲट लो व्हॉल्यूम्स. व्हेरी सिम्पल. टीव्ही, डीजे, लाऊडस्पीकर शुड बी ऑपरेटेड किंवा शुड बी ऑपरेटेड ॲट लो व्हॉइस, लो व्हॉल्यूम ना. साहजिकच आहे, कमी इंटेन्सिटी, कमी लाऊडनेसवरती तुम्ही ऑपरेट करा ना. साहजिकच साऊंड पोल्युशन आहे ते कमी होईल. यूज ऑफ हॉर्न्स इन द व्हेकल शुड बी मिनिमाइज्ड. हॉर्न मिनिमाइज. यूज ऑफ हॉर्न शुड बी मिनिमाइज्ड. व्हेरी सिम्पल. बघा थेरॉटिकलच आहे ना हे सगळं. जर तुम्ही हॉर्न कमीत कमी यूज जर केले तर साहजिकच आहे की जे साऊंड पोल्युशन आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. बस. These are some points which are related with the noise. ओके. सो नॉईज म्हणजे काय मी सांगितलं, आणि नॉईज रिलेटेड हे सगळे थिओरॉटिकल पॉईंट्स तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं लिहायचा ट्राय करा. सगळं थिओरॉटिकल आहे, कुठं काही मॅथमॅटिकल नाही. मॅक्सिमम थेरी स्टडी तुम्हाला इथं सांगणं अपेक्षित आहे.